मित्र हो नमस्कार. आपल्या देशातील पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि केंद्रशासित प्रदेश असलेल्या पॉंडिचेरीमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्यात. मित्र हो भारताच्या राजकारणामध्ये राज्य विधानसभा निवडणुकांना अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. जो राज्य बळकावेल त्याला देश बळकावणं फार काही कठीण गोष्ट नसते. त्यामुळे या राज्य विधानसभा निवडणुकांमध्ये कोणाला यश मिळणार याची अगदी महाराष्ट्रातसुद्धा चर्चा झडू लागली. कारण अलीकडच्या काळात कोणत्याही राज्याच्या निवडणुका असोत, कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असोत, त्या प्रत्येक निवडणुकांमध्ये देशातल्या अगदी ग्रामीण भागातल्या लोकांनासुद्धा इंटरेस्ट राहतो. आणि म्हणूनच या विधानसभा निवडणुकांमध्ये काय होणार, कोणत्या दोन पक्षांमध्ये लढत होऊ शकते, तेथील प्रचाराचे मुद्दे काय राहिलेत, भाजप ज्याची देशावर सत्ता आहे, अनेक विधानसभांमध्ये त्यांचं बहुमत आहे, त्या भाजपची या निवडणुकांमध्ये कामगिरी काय राहील आणि काँग्रेसला कितपत यश मिळेल, या सर्व विषयांवर आणि ते का मिळेल या सर्व विषयांवर आजच्या आपण व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघायला विसरू नका. मित्रांनो नमस्कार, तुम्ही पाहताय विचार मोदी. मित्र हो, विधानसभा निवडणुकांमधून केवळ राज्यातील सत्ता समीकरणे बदलत नाहीत, तर राष्ट्रीय राजकारणावरही त्याचा परिणाम होत असतो. 2026मध्ये काही महत्त्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्यात आणि रविवारीच त्यापैकी 5 विधानसभा निवडणुकांची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. त्यात पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि केंद्रशासित प्रदेश असलेल्या पॉंडिचेरीमधला समावेश आहे. या सर्व राज्यांमध्ये सध्या वेगवेगळ्या राजकीय मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे आणि प्रत्येक राज्यातील परिस्थिती, तिथले मतदारांची मानसिकता, तिथले प्रचाराचे मुद्दे हे वेगवेगळे आहेत. त्यामुळे या निवडणुकांकडे देशभरातील राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागलं आहे. मित्र हो, यातील सर्वात महत्त्वाचं राज्य म्हणजे पश्चिम बंगाल. तर आता पश्चिम बंगालमध्ये राजकीय परिस्थिती काय आहे, तिथे काय होऊ शकतं हे आपण पाहू. पश्चिम बंगालकडे पाहिलं तर तेथील राजकारण गेल्या काही वर्षांपासून अत्यंत तापलेलं आहे. राज्यात सध्या तृणमूल काँग्रेसची सत्ता आहे आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे नेतृत्व अजूनही पश्चिम बंगालवर मजबूत पकड ठेवून आहे. तसं पाहिलं तर या राज्याने भाजपला कधीच आपलं मानलं नाही किंवा भाजपला मतदानसुद्धा केलं नाही. अगदी छोटंसंच उदाहरण द्यायचं झालं तर 2014मध्ये नरेंद्र मोदी यांची पहिली लाट, म्हणजे नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले, तो काळ आठवा. त्यावेळी मोदी लाट संपूर्ण देशभर होती. पंजाबमध्ये ही निवडणूक भाजपने अकाली दलसोबत आघाडी करून लढवली होती. आपण लोकसभेविषयी बोलतो आहे. ओके, पंजाबमध्ये एकूण लोकसभेच्या जागा आहेत 13. त्यापैकी 2014 साली म्हणजे नरेंद्र मोदींची लाट ज्यावेळी होती त्यावेळी अकाली दलने 4 तर भाजपने केवळ 2 जागा जिंकल्या. उलट काँग्रेसनं 3 तर आम आदमी पक्षानं 4 जागा जिंकल्या होत्या. 2017 साली पंजाब विधानसभा निवडणूक लागली. त्यावेळी एकूण 117 जागांपैकी काँग्रेसनं 77 जागी विजय मिळवला होता. म्हणजे 2017 साली पण नरेंद्र मोदींची लाट ओसरली नव्हती. पण तरीसुद्धा त्या नरेंद्र मोदींची लाट आल्यानंतर पंजाब विधानसभेची ही पहिली निवडणूक होती 2017 साली झालेली. त्यावेळीसुद्धा काँग्रेसनं 77 जागी विजय मिळवला. पण पंजाबमध्ये देशभर मोदी लाट असतानासुद्धा पंजाबमध्ये मात्र भाजपचा सुपडा साफ झाला. भाजपला केवळ 117 जागांपैकी केवळ 3 जागा मिळाल्या, तर त्यांचा मित्रपक्ष असलेल्या अकाली दलाला 15 जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत अकाली आणि भाजपच्या केंद्र सरकारविरोधात मोठी नाराजी होती. शेतकरी प्रश्न, ड्रग्सच्या समस्या आणि बेरोजगारी हे मोठे मुद्दे होते. असे असले तरी त्या अगोदरच्या निवडणुकीच्या तुलनेत मागील काही निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षानं येथे आपलं बऱ्यापैकी अस्तित्व निर्माण केलं आहे. त्याच्या अगोदरच्या म्हणजे मोदी लाट येण्याच्या अगोदरच्या जर निवडणुकांचा तुम्ही अभ्यास केलात पंजाबमधल्या, तर तिथे भाजपला कवडी मोलाचं सुद्धा स्थान नव्हतं. पण नरेंद्र मोदींनी थोडं का असेना, म्हणजे अगोदर जर 0 स्थान होतं असेल तर तिथे 5% का असेना भाजप पक्ष नेऊन ठेवलेला आहे.
मित्रहो, त्यामुळे आता ज्या निवडणुका होऊ घातल्यात पंजाबमध्ये, या निवडणुकीतसुद्धा मुख्य लढती तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यात होण्याची शक्यता आहे. बंगालमध्ये सध्या भ्रष्टाचाराचे आरोप, शिक्षक भरती घोटाळा, केंद्र आणि राज्य शासनातील संघर्ष आणि कायदा सुव्यवस्था हे प्रमुख मुद्दे आहेत. तृणमूल काँग्रेस सरकारनं महिलांसाठी आणि गरीब वर्गासाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू केलेल्या आहेत. त्याचा काही प्रमाणात लाभ मतदारांपर्यंत पोहोचलासुद्धा आहे. दुसरीकडे भाजप केंद्र सरकारच्या योजनांचा आधार घेत राज्यात बदलाची गरज असल्याचे सांगत आहे. ग्रामीण भागात तृणमूल काँग्रेसचे वर्चस्व अजूनही मजबूत आहे. शहरी मतदारांमध्ये बदलाची चर्चा सुरू असल्याचं काही राजकीय विश्लेषकांचं मत आहे. मात्र हा बदल म्हणजे भाजपला फार मोठं मतदान होईल असं सध्या तरी मला वाटत नाही, कारण एवढं पंजाब अजूनही बदललेलं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे भाजपला जर तृणमूल काँग्रेसविरुद्ध नाराजी थोडीफार असेल तर भाजपच्या सीटमध्ये 4-5ने वाढ होऊ शकते. याच्या पलीकडं फार मोठी वाढ होईल किंवा भाजप तिथे सत्तास्थानापर्यंत जाईल वगैरे असं काही राजकारण घडणार नाही. आता दुसरं राज्य आहे ते म्हणजे तामिळनाडू. तामिळनाडूचं राजकारण वेगळ्या स्वरूपाचं आहे. येथे द्रविड चळवळीचा प्रभाव आजही मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. सध्या राज्यात द्रविड मुन्नेत्र कळघम म्हणजे DMKची सत्ता आहे आणि मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली तिथलं सरकार काम करतं आहे. DMK सरकारने सामाजिक न्याय, शिक्षण आणि आरोग्य यावर विशेष भर दिला आहे. महिलांसाठी बस प्रवास मोफत करण्यासारख्या योजनांमुळे सरकारला काही प्रमाणात का असेना मतदारांमध्ये लोकप्रियता मिळाली. दुसरीकडे AIADMK हा पक्ष अजूनही राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष आहे. AIADMKच्या अंतर्गत मतभेदांमुळे काही काळ पक्ष कमजोर झाल्याचं चित्र होतं, परंतु आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष पुन्हा संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न करतो आहे. भारतीय जनता पक्षही तामिळनाडूमध्ये आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. हिंदीला विरोध, राज्याच्या अधिकारांचा प्रश्न, उद्योग, गुंतवणूक आणि रोजगार या मुद्द्यांवर येथे राजकारण सध्या रंगतं आहे. मतदारांमध्ये सध्या DMK सरकारबद्दल संमिश्र प्रतिक्रिया आहे. काही जण सरकारच्या योजनांचे कौतुक करतात, तर काही जणांना महागाई आणि बेरोजगारांसारख्या मुद्द्यांवर नाराजी असल्याचं दिसतं. भाजप येथे भ्रष्टाचारविरोधी भूमिका, राष्ट्रीय विकास योजनांचा प्रचार, हिंदू धार्मिक स्थळांशी संबंधित प्रश्न अशा वेगवेगळ्या पातळीवर प्रचार करतो आहे. तामिळनाडूमध्ये हिंदी विरोध आणि प्रादेशिक ओळख हे मुद्दे अजूनही महत्त्वाचे असल्यामुळे भाजपला येथे मोठं यश मिळवणं हे आव्हानात्मक आहे. आता येऊया आपण तिसरं एक मोठं राज्य ते म्हणजे केरळ. मित्रांनो, केरळमध्ये मतदारांची मानसिकता ही वेगळी असल्याचं दिसून येतं. केरळमध्ये नेहमीप्रमाणे डाव्या आघाडी आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट यांच्यात प्रमुख लढत असणार आहे. सध्या राज्यात डाव्या आघाडीचे सरकार असून मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखाली हे राज्य शासन चालतं आहे. केरळ हे शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक विकासाच्या बाबतीत देशातील प्रगत राज्यांपैकी एक मानलं जातं. मात्र या ठिकाणी आर्थिक अडचणी, वाढता कर्जभार आणि बेरोजगारी हे सध्या तेथील सरकारसमोरचं एक मोठं आव्हान आहे. काही आर्थिक घोटाळ्यांच्या आरोपांमुळे विरोधक सरकारवर टीका करतायत. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली UDF आघाडी या मुद्द्यावरून सरकारला घेण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरीकडे भारतीय जनता पक्ष केरळमध्ये आपलं अस्तित्व वाढवण्यासाठी प्रयत्न करतो आहे, परंतु अजूनही त्यांना फार मोठं यश मिळालेलं नाही, फक्त किरकोळ यश मिळालेलं आहे. केरळमधील मतदार अत्यंत जागरूक मानले जातात आणि ते अनेकदा सत्ताधारी पक्षात बदल करतात, कारण एकाच पक्षाच्या हातामध्ये केरळमधले मतदार कधीही 15-20 वर्ष सत्ता सोपवतात असं झालेलं नाही. आत्ताचंच उदाहरण घ्यायचं झालं तर एका पक्षाला फक्त 2 वेळा सलग सत्ता मिळालेली आहे. अन्यथा प्रत्येक वेळी सत्ता बदल करणं हे केरळच्या मतदारांचं एक वैशिष्ट्य मानलं जातं. पिनराई विजयन यांच्या नेतृत्वामुळे LDFला सलग दुसरा कार्यकाळ मिळाला तो ह्यावेळी. त्यामुळे या नेहमीच्या परंपरेला थोडाफार छेद गेला असं म्हणूया. आगामी निवडणुकातही या केरळमध्ये काट्यांची टक्कर होण्याची शक्यता आहे. सरकारनं आरोग्य सेवा, शिक्षण, सामाजिक सुरक्षा योजना आणि डिजिटल पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात काम केल्याचा दावा केला आहे. कोविड काळातसुद्धा राज्य सरकारच्या व्यवस्थापनाचे देशभर कौतुक झाले होते. तुम्हाला माहिती असेल मित्रांनो की ज्यावेळी दिल्लीमध्ये असेल, मुंबईमध्ये असेल, अशा मोठमोठ्या शहरांमध्ये ज्यावेळी कोरोना वाढला नव्हता, इतका कोरोना त्या केरळमध्ये वाढला होता, पण त्यांनी इतक्या सफाईदारपणे ती
हे एवढ्या मोठ्या कौशल्याने ती परिस्थिती हाताळली आणि केरळ हे पहिलं कोविडमुक्त राज्य म्हणजे कोविडमुक्त राज्य होण्यामध्ये त्याचा लवकरात लवकर त्यांचा मोठा हातभार होता. भाजपने केरळमध्ये अनेक वर्षांपासून आपले राजकीय अस्तित्व वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. 2016मध्ये भाजपने पहिल्यांदा विधानसभा जागा जिंकली होती, परंतु 2021मध्ये पक्षाला एकही जागा येथे मिळालेली नाही. धार्मिक ध्रुवीकरण, मंदिर प्रशासन आणि राष्ट्रीय मुद्द्यांवरून येथे प्रचार होतो. तरीही केरळमध्ये डावे आणि काँग्रेस या दोन आघाडींचं वर्चस्व असल्यामुळे भाजपला येथे मोठं यश मिळणं कठीण जाते. केरळमधील मतदार अत्यंत राजकीयदृष्ट्या जागरूक मानले जातात. मतदानाचं प्रमाणसुद्धा इथे जास्त असतं आणि मतदार अनेकदा सत्ताधारी पक्षाला त्यांच्यावर ज्या काय परिस्थिती ओढवतात, जे काय राज्यावर चांगले वाईट परिणाम होतात, त्याला सत्ताधारी पक्षाला जबाबदार धरतात आणि कामगिरीनुसार निर्णय घेतात. आता येऊया आणखी एक वेगळ्या राज्याकडे. आसाम हे ईशान्य भारतातील सर्वात एक महत्त्वाचं राज्य मानलं जातं. गेल्या दशकात येथे राजकीय समीकरणात मोठा बदल झाला आहे. पूर्वी दीर्घकाळ इंडियन नॅशनल काँग्रेसचा प्रभाव असलेल्या राज्यात आता भारतीय जनता पार्टीनं मजबूत राजकीय स्थान निर्माण केलं आहे. सध्या राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार असून मुख्यमंत्री हिमांता बिस्वा शर्मा हे अत्यंत प्रभावी नेते म्हणून आसाममध्ये ओळखले जातात. आसाममध्ये सध्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेत आहे. मागील काही वर्षात आसाममध्ये पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणावर काम झाल्याचा दावा सरकार करत आहे. रस्ते, पूल, आरोग्य सुविधा आणि गुंतवणूक वाढवण्याच्या दृष्टीने सरकारने अनेक योजना राबवल्या आहेत. मात्र नागरिकत्व कायदा, स्थलांतराचा प्रश्न आणि सीमावाद हे मुद्दे अजूनही राज्याच्या राजकारणात महत्त्वाचे आहेत. काँग्रेस आणि काही प्रादेशिक पक्ष या मुद्द्यावरून सरकारवर टीका करत आहे, तर दुसरीकडे भाजप आपले विकास काम आणि मजबूत संघटन यांच्या जोरावर पुन्हा सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करते. आसाममधील मतदारांचा कल सध्या काही प्रमाणात सत्ताधारी पक्षाकडे झुकलेला असल्याचे राजकीय विश्लेषकांतून कळतं आहे, परंतु निवडणुकीपर्यंत परिस्थितीत बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आसामच्या राजकारणातील सर्वात संवेदनशील मुद्दा म्हणजे बांगलादेशमधून होणारे स्थलांतर. आसाममध्ये स्थानिक ओळख, भाषा आणि संस्कृती जपण्याचा मुद्दा नेहमीच महत्त्वाचा राहिला आहे. स्थानिक जनतेला बाहेरून होणाऱ्या स्थलांतराबद्दल चिंता आहे. सध्या अनेक राजकीय विश्लेषकांच्या मते भाजपचा ग्रामीण आणि शहरी दोन्ही मतदारांमध्ये चांगला प्रभाव आहे. हिमंत बिस्वा शर्मा यांची प्रशासकीय शैली आणि आक्रमक राजकारण यामुळे पक्ष पुन्हा मजबूत झाला आहे. काँग्रेसला पुन्हा मजबूत संघटन उभे करण्याची आसाममध्ये गरज आहे. पाँडिचेरी हे केंद्रशासित प्रदेश आहे. हा आकाराने छोटा असलेला एक केंद्रशासित प्रदेश असला तरी राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. येथे अनेकदा आघाडी सरकारांची सत्ता राहिली. सध्या येथे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार आहे. स्थानिक विकास, पर्यटन, रोजगार आणि प्रशासनातील स्थैर्य हे येथे प्रमुख मुद्दे आहेत. काँग्रेस आणि DMK आघाडी या निवडणुकीत पुन्हा सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. पाँडिचेरीमध्ये मतदारांची संख्या तुलनेने कमी असल्यामुळे स्थानिक प्रश्नांना मोठे महत्त्व आहे. या सर्व राज्यांमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवर राजकारण होत असले तरी काही राष्ट्रीय मुद्देसुद्धा या ठिकाणी निवडणुकीवर प्रभाव टाकू शकतात. महागाई असेल, बेरोजगारी, आर्थिक विकास, सामाजिक न्याय आणि केंद्र राज्य संबंध हे सर्व मुद्दे सर्वत्र चर्चेत आहेत. सोशल मीडियाचा प्रभावसुद्धा निवडणुकीवर प्रभाव टाकू शकतो. राजकीय पक्ष प्रचारासाठी डिजिटल माध्यमांचा मोठ्या प्रमाणावर वापर करताना दिसतात. मतदारांचा कल पाहिला तर प्रत्येक राज्यात परिस्थिती वेगळी आहे. काही ठिकाणी सत्ताधारी पक्षाला मजबूत आधार आहे, तर काही ठिकाणी विरोधकांना संधी मिळण्याची शक्यता आहे. निवडणुकीचा काळ जवळ येत असताना राजकीय आघाड्या बदलू शकतात, नवीन मुद्दे समोर येऊ शकतात आणि मतदारांचं मतसुद्धा बदलू शकतं. एकंदरीत पाहता 2026मधील या विधानसभा निवडणुका केवळ त्या राज्यासाठीच नव्हे तर देशाच्या राजकारणासाठीसुद्धा महत्त्वाच्या ठरणार आहेत. कारण या निवडणुकीतील निकाल पुढील काही वर्षातील राजकीय समीकरणांवर प्रभाव टाकू शकतात. त्यामुळे सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी आधीपासूनच तयारी सुरू केली. प्रचार, संघटन आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध रणनीती आखल्या आहेत. राजकीय विश्लेषकांच्या मते या निवडणुकांमध्ये स्थानिक प्रश्न, नेतृत्वाची प्रतिमा आणि पक्षाची संघटन क्षमता हे 3 घटक निर्णायक ठरू शकतात. त्यामुळे आगामी काही महिन्यात या राज्यांमधील राजकीय वातावरण आगामी काही दिवसांमध्ये या राज्यांमध्ये राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध घोषणा, आश्वासने आणि प्रचार मोहिमा
लवकरच आता पाहायला मिळतील. अखेरीस मतदारच अंतिम निर्णय घेणार असला तरीसुद्धा या राज्यांमध्ये कोणाची सत्ता येणार याकडे संपूर्ण देशांचं लक्ष लागून राहिले. मित्रांनो, हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं आणि महत्त्वाचं म्हणजे कोणत्या राज्यामध्ये सत्ता बदल होऊ शकतात? पंजाब, केरळमध्ये भाजपने आपला प्रभाव का टाकू शकला नाही भाजप? याबद्दल तुमचं मत काय ते आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओचा. तोपर्यंत नमस्कार.